नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला खूपच छान असा ट्विस्ट मिळणार आहे की एकावर एक डबल धमाका मिळत संजनाला 2 गुन्ह्याची शिक्षा होणार आहे आणि संजना जेलमध्ये जाणार आहे. फायनली सत्याचा विजय होणार आहे. अरुंधतीने नेहमी सत्याची बाजू घेतलेली आहे. ती सत्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिलेली आहे. आप्पांना तिनं साथ दिलेली आहे आणि कोर्टासमोर आजपर्यंत गेल्या 26 वर्षांमध्ये अनिरुद्ध तिच्याशी ज्या पद्धतीनं चुकीचा वागलेला आहे ती व्यथा अरुंधतीने मांडलेली आहे आणि फायनली अरुंधतीला न्याय मिळणार आहे. अभि आणि त्याचबरोबर अनिरुद्ध या दोघांना 1 वर्षाची तुरुंगवासाची शिक्षा होणार आहे. तर संजनाला फसवणुकीच्या गुन्ह्याखाली आणि त्याचबरोबर आप्पा आणि अरुंधतीवरती गुंडांकरवी हल्ला केलेला आहे त्या गुन्ह्यासाठी संजनाला डबल शिक्षा होणार आहे. म्हणजे आजपर्यंत संजनाने सर्व कारस्थानं केलेली होती त्या सर्व कारस्थानांचं आज ते सगळ्यांच्या समोर येणार आहेत. तर संजनाला एवढी शिक्षा झाली तरीही तिचा माज काही कमी होत नाही आणि अखेर संजनाला पोलीस फरफटत घेऊन जात आहेत. तर हे सगळं कशा पद्धतीनं होतं, नक्की कोर्टामध्ये काय काय घडतं, कोणाची साक्ष ग्राह्य धरली जाते, हे सगळं आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर अरुंधती कोर्टाच्या समोर बोलत असते. गेली 26 वर्ष या माणसाने फक्त आणि फक्त त्रासच दिलेला आहे. गेली 26 वर्ष या माणसाने फक्त माझा छळच केलेला आहे. शारीरिक किंवा फिजिकल जर अत्याचार झाला तर तो दाखवता येतो, पण मानसिक अत्याचार झालेला कोणाला सांगणार. तो फक्त किती खोलवर असतो, तो फक्त किती त्रासदायक असतो, तो फक्त आणि फक्त ज्या व्यक्तीला तो त्रास होतो त्याच व्यक्तीला माहिती असतं. हे सगळं अरुंधती कोर्टाच्या समोर बोलत असते. कोर्टाला सांगत असते की या माणसाने प्रत्येक वेळेस माझ्यावर अन्याय केलेला आहे. या माणसाला मी त्याच्यासोबत कुठे न्यायला नको होती, कारण मी जास्त शिकलेली नव्हती. मला फक्त घरकाम म्हणजे त्यांची 3 मुलं, त्यांचे आईवडील या सगळ्यांसाठी घरात मी राबायचं असायचं. बाकी दुसऱ्या कोणत्याही गोष्टींसाठी त्यांना मी नको होती. त्यांना बाहेर फिरताना त्यांच्यासाठी त्यांच्या योग्यतेची अशी बायको हवी होती, म्हणजेच गर्लफ्रेंड हवी होती. पण मी बायको पॅटर्न होते ना, त्यामुळं मी त्यांच्या योग्यतेचे नव्हते आणि त्याचसाठी त्यांनी हे सगळं केलेलं होतं. माझ्या हातांना मसाल्यांचा वास यायचा, त्यामुळं त्यांना मी त्यांच्याजवळ नको होती. हे सगळं अरुंधती कोर्टाच्या समोर सांगत असते. आणि कोर्टाच्या समोर अरुंधती जेव्हा या सर्व गोष्टी बोलत असते तेव्हा मात्र इकडे अरुंधतीच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहत असतात. अरुंधतीला खूप वाईट वाटत असतं. अरुंधती म्हणत असते की काहीही झालं तरी मला माहिती आहे की काय घडलेलं आहे ते. कारण कोर्टाच्या समोर अरुंधती सांगत आहे की या माणसाने फक्त माझ्यावरती अन्याय केलेला आहे, कारण यांचं आणि संजनाचं गेली 13 वर्ष अफेअर चालू होतं आणि त्यांनी ती गोष्ट माझ्यापासून लपवून ठेवली. मला त्यांनी प्रत्येक वेळेस असं दाखवलं की काहीही झालं तरी त्यांना त्यांचं घर सांभाळण्यासाठी एक गुलाम हवी होती आणि ती गुलाम म्हणजे मी होती. त्याचबरोबर संजना आणि त्या दोघांना मी अशा अवस्थेत पकडलेलं होतं की ती गोष्ट मी कधीच विचारही केला नव्हता की माझा नवरा दुसऱ्या कोणाबरोबर तरी अशा पद्धतीने राहत असेल, आणि ही गोष्ट मला कधीच सहन झाली नाही. हे सगळं जेव्हा बोललं जात असतं तेव्हा तिथं असलेल्या सगळ्यांना धक्का बसलेला असतो आणि सगळेजण खूपच तिथे पाहत असतात. अरुंधती सांगत असते अनिरुद्ध यांना बाहेर कितीही ते गेले तरी आमटी भात मात्र माझ्याच हातचा हवा असायचा, कारण ते म्हणायचे की तुझ्या हातच्या आमटी भाताची चव दुसऱ्या कोणत्याच गोष्टीला येत नाही, हे अनिरुद्ध यांचं म्हणणं असायचं. हे सगळं अरुंधती बोलत असते. त्याचबरोबर अरुंधती म्हणत असते की त्यांना काहीही झालं तरी जेवण मात्र माझ्याच हातचं हवं असायचं, असं अरुंधतीने सांगितलेलं असतं. त्याचबरोबर अरुंधती सर्वांच्या समोर या सर्व गोष्टी बोलत असते. ते सांगत असते की अनिरुद्ध यांनी प्रत्येक वेळेस त्रासच द्यायचा प्रयत्न केलेला आहे. त्यांनी फक्त आणि फक्त मला त्रासच दिलेला आहे. ते कधीही माझ्याशी चांगलं वागलेले नाही. त्यांनी कधीही
माझ्याशी तेवढ्या चांगल्या पद्धतीनं त्यांनी कधीही माझा विचार केला नाही. त्यांनी बायको म्हणून मला कधी वागवलंच नाही, तर त्यांच्या घरची गुलाम म्हणून त्यांनी माझ्याशी वर्तवणूक केलेली आहे. हे सगळं जेव्हा अरुंधती बोलत असते तेव्हा कोर्टामध्ये तिथे असलेल्या प्रत्येकाच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहू लागलेल्या असतात. प्रत्येक जण म्हणत असतं की हे सगळं जे काही घडत आहे हे सगळं कशामुळं, हा प्रश्न पडलेला असतो. आणि या सगळ्याला जबाबदार असतो तो म्हणजे अनिरुद्ध. मग अरुंधती सांगू लागते की मी या घराच्या बाहेर पडण्याचा निर्णय घेतला म्हणून संजना आणि अनिरुद्ध यांचं लग्न झालेलं आहे. अन्यथा अनिरुद्ध हे संजनाला फक्त आणि फक्त फसवतच होते. अनिरुद्ध हे संजनाशी फसवणूकच करत होते. ते फक्त तिच्याबरोबर फिरत होते, राहत होते. त्यांना तिच्याशी लग्न करायचं नव्हतं. हे अरुंधती कोर्टाच्या समोर सांगते. माझ्या आग्रहामुळे, मी घर सोडल्यामुळे, मी घटस्फोटाचा निर्णय घेतल्यामुळे अनिरुद्धने संजनाशी लग्न करण्याचा निर्णय घेतलेला आहे. हे सगळं जेव्हा कोर्टाच्या समोर अरुंधती बोलत असते तेव्हा मात्र तिथे संजना त्याचबरोबर सगळ्यांना धक्का बसतो. आणि संजनाबरोबर जेव्हा लग्न असतं तेव्हाही अरुंधती सांगते की तेव्हाही या माणसाने तिला फसवण्याचा पूर्ण प्लॅन केलेला होता. मी आणि यशने त्यांचा तो प्लॅन उधळून लावला आणि संजनाचं लग्न त्यांच्यासोबत लावून दिलेलं आहे. हे सगळं जेव्हा अरुंधती सांगत असते तेव्हा जज साहेबही तिथं ऐकत असतात. सगळ्यांना धक्का बसत असतो, पण अरुंधती जे बोलत असते ते शब्दाने शब्द खरं असतं. अरुंधती हे सगळं मनापासून सांगत असते. तिच्या ज्या भावना दुखावलेल्या असतात, तिला जो झालेला त्रास असतो ते सगळं ती बोलत असते. त्याचबरोबर ती म्हणत असते की या माणसाने सगळ्यांना फसवलेलं आहे. गेली 26 वर्ष फक्त हा माणूस सगळ्यांना फसवत राहिलेला आहे. मी या घराच्या बाहेर पडले तेव्हा मला कळलं की स्वातंत्र्य काय असतं. कारण मी गुलामगिरीत राहते याच गोष्टीची जाणीव मला कधी झाली नव्हती. मला कधी वाटलंच नव्हतं की मी गुलामगिरीत आहे, असं सगळ्यांच्या समोर अरुंधती सांगत असते. आणि अरुंधती म्हणते की पण मी जेव्हा घराच्या बाहेर पडले तेव्हा मला भेटला तो म्हणजे देवमाणूस आशुतोष केळकर. आशुतोष केळकर माझ्या आयुष्यात आले आणि त्यांनी माझं आयुष्यच बदलून टाकलं. त्यांच्यामुळं मला माझा कॉन्फिडन्स परत मिळाला. आज मी सगळ्या महिलांना एकच सांगू इच्छिते की तुम्ही स्वतःसाठी करा, काहीही करा. त्यातून तुम्हाला किती पैसा मिळतोय हे महत्त्वाचं नाही, तर तुम्ही काहीतरी स्वतःसाठी करताय ही गोष्ट महत्त्वाची आहे. त्यातून तुमचा येणारा सेल्फ कॉन्फिडन्स हा महत्त्वाचा आहे. त्यासाठी तुम्हाला हे सर्व करायचं आहे. मग आशुतोष केळकर यांच्यामुळं मी माझं गाणं पुन्हा करू शकले. यांच्यामुळं मला माझं गाणं पुन्हा मिळालं. नाही तर त्याच्या आधी मी अनिरुद्ध यांना म्हणायचे की मला गाणं शिकायचं आहे, पण अनिरुद्ध यांना ते आवडायचं नाही. त्यांनी प्रत्येक वेळेस मला असं सांगितलं की नाही. त्यांच्यासाठी मी माझं गाणं सोडलं. त्यांच्यासाठी मी त्यांच्या म्हणण्याप्रमाणे वागू लागले, पण तरीही त्या माणसाने मला फसवलेलं आहे. हे सगळं अरुंधती कोर्टाच्या समोर बोलत असते. अरुंधती सांगत असते की मला फक्त फसवण्यातच आलेलं होतं. आणि त्याचवेळी अरुंधती म्हणते की या माणसाने स्वतःच्या आईवडिलांनाही सोडलेलं नाही, सगळ्यांना फसवलेलं आहे. हा माणूस फक्त फसवणूक आणि फसवणूकच करू शकतो. तर हे सगळं जेव्हा घडत असतं आणि तेव्हा मात्र आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या माणसाने आम्हाला सगळ्यांना फसवलं तेव्हा त्याची साथ देणारी होती ती म्हणजे संजना. आणि जेव्हा संजना हे सगळं या उघड्या डोळ्यांनी पाहत होती, एका बाईचा संसार ती उद्ध्वस्त करत होती, तरीही तिला जराही त्या गोष्टीची लाज वाटली नाही. आणि त्याचबरोबर अभिषेक तिथे येतो आणि अभिषेक सांगू लागतो की माझी आई जे बोलते ते सगळं शब्द न शब्द खरं आहे, असं अभि सांगू लागतो. आणि तेव्हा मात्र अनिरुद्धला धक्का बसतो, कारण अचानक अभि बोलायला सुरुवात करत आहे. अचानक असं काय घडलं आणि अभि कोर्टात आलाय हा प्रश्न अनिरुद्धला पडलेला असतो. अनिरुद्ध म्हणतो की नाही, हे सगळं खोटं बोलतायत. तेव्हा अभि सांगू लागतो की मी अनिरुद्ध देशमुख यांचा मोठा मुलगा अभिषेक देशमुख. मला तुम्हाला सर्वांना एक सत्य सांगायचं आहे.
म्हणजे त्यावेळचा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार मी आहे. आणि अभिला मग तिथे पिंजऱ्यात घेतलं जातं आणि तिथे त्याला बोलायला सांगितलं जातं. तेव्हा अभि बोलायला सुरुवात करतो. अभि म्हणतो की आप्पांच्या पेपरवरती सह्या घेण्याचा प्लॅन हा संजना आणि माझ्या बाबांचा होता. त्यांनी ठरवलेलं होतं आप्पांच्या सह्या घ्यायच्या आहेत. हे सगळं अभि कोर्टाच्या समोर सांगत असतो. तेव्हा अनिरुद्ध आणि संजना यांच्या पायाखालची जमीन सरकते. त्यांना सगळ्यांना धक्का बसतो, कारण अभि जे बोलत आहे या सगळ्यावरती त्यांचा विश्वास बसत नाही. परंतु त्यांना वाटतच नसतं की असं काय होऊ शकतं. ईशा आणि त्याचबरोबर अभिला कोर्टामध्ये घेऊन आलेली असते, ती अनघा आलेली असते. अभि आज कोर्टाच्या समोर साक्ष देत असतो आणि त्याचबरोबर सगळेजण तिथे पाहत आहेत. सगळ्यांनाच धक्का बसलेला आहे की अभि कोर्टाच्या समोर येऊन हे सगळं बोलत आहे, सांगत आहे आणि सत्य सांगत आहे. त्यामुळं सगळेजण विचार करत आहेत, पहिल्यांदा अभि त्याच्या बाबांच्या विरोधात जाऊन बोलत आहे. हे सगळं आपल्याला पाहायला मिळत आहे. तेव्हा अभिला पुढचे प्रश्न विचारले जातात. तेव्हा अभि म्हणतो की माझी बहीण ईशाही त्यावेळेस तिथे होती, तिलाही या सर्व गोष्टी माहिती आहेत. मग ईशाला साक्ष देण्यासाठी समोर बोलवलं जातं. मग ईशा बोलायला सुरुवात करते आणि तेव्हा मात्र देशमाने वकिलाची हार झालेली असते. तो अक्षरशः तोंडावर हात ठेवून तसाच तिथं बसलेला असतो. देशमाने वकील हे सगळं पाहत असतो. देशमाने वकील विचार करत असतो की आता करायचं काय, कारण आपण पूर्णपणे अडकले गेलेलो आहोत याची जाणीव त्याला झालेली असते. इकडे अरुंधती पाहतच असते. मग ईशाला सुलेखाताई विचारतात की तुम्ही याआधीही कोर्टामध्ये साक्ष दिलेली आहे आणि आजही कोर्टामध्ये साक्ष देत आहात. मग ईशा सांगू लागते की संजना एक नंबरची पाताळयंत्री बाई आहे, सगळ्यात स्वार्थी ती आहे. तिनं फक्त आणि फक्त स्वतःचाच स्वार्थ बघत आहे. तिने आमच्या बाबांनाही फसवलेलं आहे आणि आत्ता या सगळ्यामध्ये तिने आम्हालाही फसवलेलं आहे. आम्हाला तिने फ्लॅट देण्याचं आमिष दाखवलं म्हणून आम्ही या गोष्टीसाठी तयार झालो. परंतु त्यांनी आम्हाला दोघांनाही फसवलेलं आहे. आम्हालाही घराबाहेर काढण्याचा प्लॅन त्यांचा होता, कारण त्यांनी बिल्डरकडून एक्स्ट्रा पैसेही घेतले होते, पण ती गोष्ट त्यांनी आमच्यापासून लपवून ठेवली आणि आत्ता आम्हाला हे सगळं कळलेलं आहे. ईशा म्हणते की मी आत्ता जे बोलते ते सगळं खरं बोलते. याच्या आधी बोललेले ते संजनाच्या इन्फ्लुएन्स खाली येऊन बोलले होते. संजनाने मला तिची बाजू कोर्टासमोर चांगली आहे हे सांगण्यासाठी मला तसं बोलायला सांगितलेलं होतं. म्हणजे तिने मला ते पडवलेलं होतं आणि मी येऊन ते कोर्टाच्या समोर बोललेले होते. आज जे बोलते ते मी माझ्या मनापासून बोलते, कारण संजना आली आणि तिने आमच्या बाबांना आमच्यापासूनही तोडलेलं आहे. हे सगळं ईशा बोलत असते, ईशा सांगत असते. तेव्हा आता संजनाला आणि अनिरुद्धला आणखी मोठा धक्का बसलेला असतो, कारण अनिरुद्धला वाटलं नव्हतं की ईशा त्याच्या विरोधात जाईल आणि विरोधात जाऊन बोलेल. पण आज ईशा ही अनिरुद्धच्या विरोधात गेलेली असते आणि ती अनिरुद्धच्याबद्दल बोलत असते. तेव्हा आता संजना त्याचबरोबर ईशा या सगळ्यांना धक्का बसलेला आहे. संजनाने जे केलेलं आहे त्या सगळ्याची शिक्षा तर तिला भोगावी लागणारच आहे. परंतु त्याचबरोबर संजनाने जे कारस्थान केलेलं आहे, म्हणजे आजपर्यंत तिने सगळ्यांना फक्त फसवलेलंच आहे. ह्या गोष्टीही त्याचबरोबर चुकीच्या पद्धतीनं तिनं वागलेली आहे. हे सगळं सत्य आता कोर्टाच्या समोर आलेलं आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की ईशाची साक्ष तिथं ग्राह्य धरली जाते आणि आता पुढचा निर्णय असतो तो कोर्टाचा असतो. आणि तिथे सुलेखाताई सांगतात की भोसले बिल्डरनेही चुकीच्या पद्धतीने हे सगळं केलेलं आहे, तर भोसले बिल्डरनाही या ठिकाणी बोलवण्यात यावं आणि त्यांनी आजपर्यंत जी काही कारस्थानं केलेली आहेत त्याची शिक्षाही त्यांना ठोठावण्यात यावी, असं सुलेखाताई कोर्टाच्या समोर सांगत आहेत. तेव्हा मात्र सगळ्यांच्या समोर तिथे आता शिक्षा सुनावली जाते. संजनाला, अनिरुद्धला आणि अभिला फसवणुकीच्या गुन्ह्याखाली 1 वर्षाची शिक्षा होते, तर संजनाने अरुंधती आणि आप्पा यांच्यावरती गुंडांकरवी जो हल्ला केलेला आहे त्यासाठी तिला 3 महिन्याची तुरुंगवासाची शिक्षा होते आणि भोसले बिल्डर यांनाही चौकशीसाठी घेण्यात यावं असं सुनावण्यात आलेलं असतं. आता
शिक्षा झालेली आहे. अनिरुद्ध आणि संजना यांच्या पायाखालची जमीन सरकलेली आहे. अभिने त्याचा निर्णय मान्य केलेला आहे. अभिने त्याची चूक ॲक्सेप्ट केलेली आहे की तो या प्लॅनमध्ये सामील होता. त्यामुळं अभिही शांतपणे आहे. त्याला माहिती होतं आपल्याला काहीतरी शिक्षा होणार आहे. पण जर हा गुन्हा अरुंधतीने सिद्ध केला असता, सुलेखाताईंनी सिद्ध केला असता, तर 7 वर्षाची शिक्षा ही अभिला झाली असती. आता फक्त 1 वर्षाची शिक्षा झालेली आहे. आणि त्यानंतर उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की आप्पा म्हणत असतात की अरुंधती, तू आमच्या पाठीशी खंबीरपणे उभी होतीस म्हणून हे सगळं होऊ शकलेलं आहे. अन्यथा आम्हाला ह्या गोष्टी शक्यच झाल्या नसत्या. हे सगळं बोललं जात असतं. परंतु इकडे आपल्याला पाहायला मिळतं की संजनाची मात्र पुरती वाट लागलेली असते. संजनाला कळायचं बंद झालेलं असतं. कारण तिने जे काय केलेलं असतं त्या सगळ्या चुकांची शिक्षा तिला मिळालेली असते. आणि तिथे ॲडव्होकेट देशमानेला अनिरुद्ध म्हणत असतो की काय झालं, जामिनाचं काय होतं आहे. परंतु देशमाने सांगत असतात की नाही, आता उशीर झालेला आहे, कोर्ट बंद झालेला आहे, आता आपण काहीही करू शकत नाही. तेव्हा मात्र अनिरुद्धला धक्का बसतो आणि अनिरुद्ध म्हणतो की काय बोलताय तुम्ही, हे सगळं म्हणजे इथंच सडायचं आहे आम्ही. त्यावेळेस देशमाने म्हणतात की अहो मी काहीच करू शकत नाही आहे, कारण जे काय झालेलं आहे ते तुम्हाला माहिती आहे. मी काय करणार आहे या सगळ्याच्या बाबतीत. हे सगळं देशमाने म्हणत असतात. अनिरुद्ध त्याचबरोबर बाकी सगळ्यांना आता धक्का बसलेला आहे. आणि इकडे आपल्या अनघाची अवस्था थोडीशी वाईट झालेली आहे. तिला वाईट वाटत आहे. तेव्हा अरुंधती अनघाच्या खांद्यावरती हात ठेवते आणि तिला म्हणू लागते की तुला अभिला भेटायचं आहे का. तेव्हा अनघा म्हणते की नाही, कारण अभिलाही 1 वर्षाची शिक्षा झालेली आहे. अभिने सगळ्या कोर्टाच्या समोर हे सत्य सांगितलं म्हणून तर ही केस हा कोर्टाचा निकाल लागलेला आहे. परंतु अभिला पण शिक्षा झालेली आहे. यामुळं अनघाला वाईट वाटत आहे आणि अनघाला माहिती होतं की अभिलाही शिक्षा होणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.